नमस्कार. फक्त योजना यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शासनाने जो नवा निर्णय पास केला, तर यामध्ये सर्वप्रथम 1 किलोमीटरमध्ये असणाऱ्या तुमच्या घरापासून जिल्हा परिषद शाळा, त्यानंतर अनुदानित शासकीय शाळा आणि त्यानंतर प्रायव्हेट शाळा असा जो प्राधान्यक्रम दिला. परंतु ऑनलाईन अर्ज करतेवेळी बहुतांश पालकांना जिल्हा परिषदच्या शाळा उपलब्ध झाल्या आणि या निर्णयाला विरोध करण्यासाठी तर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर सामान्य जनतेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा या दृष्टीने आरटी प्रवेश प्रक्रिया सर्व पालकांच्या दृष्टीने हिताची होती. परंतु आता नवीन नियम बदलल्यामुळे आता इंग्रजी माध्यमापासून पालकांना मुकावे लागणार आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून सदरची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात शिक्षण विभागाला 8 मेपर्यंत उत्तर सादर करण्याकरता मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता नक्कीच यामध्ये काय बदल होते की नाही, तर या संदर्भात सर्व माहिती आपल्याला 8 मे नंतरच उपलब्ध होईल. त्यामुळे सध्या जी आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यासाठी 30 तारखेपर्यंत मुदत आहे. तर आता ही मुदत वाढते का, किंवा जर यामध्ये काय बदल झाला तर यावर्षीपासून होणार का, किंवा पुढच्या वर्षी याचा लाभ मिळणार का, तर अशा प्रकारे सर्वच आता प्रश्न उपस्थित होत आहेत. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवरती वेळोवेळी दिली जाईल. त्यामुळे आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.